नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं फायनल अकाउंट, त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं या ठिकाणी ॲडमिशन ऑफ ए पार्टनर आणि त्यालाच ऑर विचारलं जाणारं हे चौथं प्रकरण रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. तर रिटायरमेंट ऑफ ए पार्टनरचा हा एक्झरसाइजमधला तुम्हाला सोडवायला दिलेला प्रॉब्लेम आहे आणि या ठिकाणी आपण आज रिटायरमेंट टॉपिकसुद्धा या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. हा एक्झरसाइजमधला प्रॉब्लेम आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला एक 5-6 प्रॉब्लेम सोडवून दिलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. हा टॉपिक ॲडमिशनलाच ऑर विचारला जातो आहे, त्यामुळं या ठिकाणी ॲडमिशनची 100% तयारी करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन अवघड जात असेल त्यांनी रिटायरमेंटची तयारी केली तरी हरकत नाही. चला तर मग हा टॉपिक आज तुम्हाला एक्झरसाइजला दिलेला आहे, तो नुसता मी समजून सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. नंतर आपल्याला क्वेश्चन ॲन्सर घ्यायचे आहेत या टॉपिकचे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला बॅलन्स शीट दिलेला आहे, खाली ॲडजस्टमेंट एक 4-5 दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आता आपण या ठिकाणी प्रत्येक पॉईंट व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे तुम्ही हा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व कराल. बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेलं आहे, खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटच्या अगोदर समजून घेऊ आणि मग या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला टिक मार्क करून घेऊ. ऑन 1 एप्रिल 2018 काका रिटायर्ड, या एका शब्दावरून कळतं रिटायरचा प्रॉब्लेम आहे, रिटायरमेंटचा. ऑन द फॉलोइंग टर्म्स, खालील टर्म्सनुसार काका पार्टनर्स रिटायर झालेला आहे. बघा, पहिले ॲडजस्टमेंट लाईव्ह स्टॉक ॲप्रिसिएट 10%, म्हणजे लाईव्ह स्टॉक जिवंत पशुपक्ष्यांचा स्टॉक आहे, 10% ॲड करा. असेट साईडला लाईव्ह स्टॉक घ्या, 10% ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहा, म्हणजे 10% ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. त्यानंतर प्लांटसुद्धा 20%ने वाढलेली आहे, प्लांटमध्ये सुद्धा 20% रक्कम ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी लिहा, ॲड करून दोन्ही क्रेडिटला लिहा. आता दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे बघा, RDD वॉज नो लॉंगर नेसेसरी, ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. RDD उद्भवलंच नाही. मग अशा वेळी बघा, जुनी तरतूद आपण या ठिकाणी डेटर्सवरती केलेली आहे RDDची 500 रुपये. तर सन्ड्री डेटर असेटला 5000 रुपये लिहा आउटर कॉलमला आणि RDD बाजूला काढून ठेवलेले 500 रुपये पण बुडले नाहीत. मग हे 500 रुपये प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला घ्या, म्हणजे डेटर असेटला 5000 आणि RDD बुडले नाहीत म्हणून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला 500 रुपये. अशा प्रकारे सन्ड्री डेटर 5000 आउटर कॉलमला आणि 500 रुपये RDDचे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा, तिसरी ॲडजस्टमेंट फर्निचर टू बी डेप्रिसिएट बाय 10%. आता फर्निचर 10%ने कमी झालेला आहे, तर फर्निचरमधून 10% लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर या ठिकाणी 10% अमाऊंट असेल ती लिहा, म्हणजे फर्निचरमधनं लेस असेटला आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. अँड मोटार कार 12.50%, म्हणजे मोटार कारसुद्धा 12.5%ने कमी झालेली आहे. तर मोटार कारमधनं सुद्धा 12.5% लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा, म्हणजे फर्निचर आणि मोटार कार डेबिटला लिहा कमी करून. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट बघा, या ठिकाणी द शेअर ऑफ काका इन अ गुडविल ऑफ द फर्म टू बी व्हॅल्यूड ॲट ₹2700, म्हणजे या ठिकाणी
गुडविल काकाला शेअर करायचे, काकाच्या क्रेडिटला बाय गुडविल काकाच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. मग हे 2,700 या ठिकाणी काकाला किती येतोय रेशोने वाटून घ्या, आणि या ठिकाणी ती मी सांगतोच रक्कम तुम्हाला. 2,700 काकाच्या रेशोनुसार त्याला किती येतंय ते त्याच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला या ठिकाणी लिहायचं आहे. आता 5वी ॲडजस्टमेंट बघा, एक महत्त्वाची शेवटची ॲडजस्टमेंट. अमाऊंट ड्यू टू काका इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे काकाला जी काय अमाऊंट द्यायची आहे ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. अशा प्रकारे काका पार्टनरला जी अमाऊंट देणार आहे ती, काका रिटायर झालेले आहेत त्याचं जी काय अमाऊंट देणार आहे ती त्याच्या लोन अकाउंटला, आणि लोन अकाउंटचा बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला दाखवत असतो. तर अशा पद्धतीने या 5 ॲडजस्टमेंट आहेत. तुम्ही हे पहिलं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट तयार करा, त्यालाच नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करून घ्या. या 5 ॲडजस्टमेंटच्या द्वारे हा रिटायरमेंटचा एक एक्झरसाइज तुम्हाला सोडवायला दिलेला प्रॉब्लेम आहे. बघा आता पॉईंट या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला या ठिकाणी बघा, द बॅलन्स शीट ऑफ मामा काका अँड बाबा हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 4:3 म्हणजे 4+3 7 आणि +3 10 म्हणजे 4/10 3/10 3/10 असा रेशो येणार आहे. भागिले 10 घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आता पुढं लायबिलिटी साईडचे पॉईंट कुठे येणार आहेत ते पण मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कॅपिटल मामाचं आहे 20,000, काकाचं आहे 15,000, बाबाचं आहे 12,250. हे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, तिघांचं कॅपिटल ब्रॉड डाऊन करा. त्यानंतर पुढं आहे बघा जनरल रिझर्व 6,250. हा जनरल रिझर्व पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटा, म्हणजे 6,250 भागिले या ठिकाणी 6,250 लक्षात घ्या, 6,250 त्याला भागिले 10 करा, म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. आणि मग परत गुणा, शेवटचं शून्य गेला, 625 गुणिले 4 करा, तेवढं या ठिकाणी मग आम्हाला येणार आहे. 625 गुणिले 3 काकाला तेवढं येणार आहे, 625 गुणिले 3 बाबाला तेवढे येणार आहे. अशा पद्धतीने 625 या ठिकाणी जनरल रिझर्व त्यांच्या क्रेडिटला या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यानंतर पुढं कॅपिटल पाठवलं, जनरल रिझर्व पाठवलं पार्टनरच्या क्रेडिटला. पुढं आहे बँक लोन 5,000, डायरेक्ट लायबिलिटीला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आउटर कॉलमला. त्यानंतर क्रेडिटर 7,000 आहे, हे सुद्धा डायरेक्ट लायबिलिटीला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आउटर कॉलमला. बँक लोन क्रेडिटर आउटर कॉलमला लिहायचं आहे. आणि टोटल मग लायबिलिटीची दिली 65,500. आता ॲसेट साईडच्या ज्या काही ॲसेट आहेत त्या विचारात घेऊ आपण. आता मोटार कार 4,000 ॲसेटला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे की त्यांनी सांगितलं आहे मोटार कार 12.5% डेप्रिसिएशन आहे बघा मोटार कारवरती. आता 4,000च्या वरती 12.5% कसं काढायचं लक्षात घ्या. 4,000 गुणिले 12.5 अधिक 12.5 म्हणजे 25% काढा, लक्षात घ्या. मग ते सोपं जाईल तुम्हाला. आणि मग निम्म करू, 2 शून्याला गेले 2 शून्य गेली, मग या ठिकाणी 40 25 चोक 100 म्हणजे हे 100 येतील आणि ते 0 म्हणजे 1,000 रुपये. या ठिकाणी 25%ला 1,000 येतं आहे, तर 12.5%ला 500 रुपये येणार आहे. निम्म केलं बरं, लक्षात घ्या. म्हणजे 12.5% काढताना लक्षात घ्या, 12.5 + 12.5 25% करा. अगोदर 25% काढा आणि मग या ठिकाणी निम्म करा, म्हणजे 500 रुपये येतं आहे. तर अशा पद्धतीने आपण मोटार कारवरती 12.5% 500 रुपये रक्कम येते, ती 500 रुपये लेस करून
प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला लिहायची आहे. तर या पद्धतीने ती ॲडजस्टमेंट आपण बघितली. त्यानंतर प्लांट 22,500 प्लांटवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट प्लांट या ठिकाणी आउटर कॉलमला बघा लिहायचे आहे. आपण बघा प्लांटवरती आहे का, आहे, सॉरी, प्लांटवरती ॲप्रिसिएशन 20% आहे. तर प्लांट या ठिकाणी 22,500 आहे, त्याच्यावरती 20% लक्षात घ्या. आता 20% 10%ला 22,10 मग त्याच्या डबल 2250 प्लस 2250 4,500 येतं आहे. लक्षात घ्या, डबल केलं मी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्झरसाईजमधला प्रॉब्लेम आहे की 20% काढताना पहिल्यांदा 10% काढा आणि त्याच्या डबल करा. म्हणजे 2250 प्लस 2250 4,500 प्लांटमध्ये ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. तर या पद्धतीने ते ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्यानंतर फर्निचर 17,500. आता फर्निचरवर सुद्धा डेप्रिसिएशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, लक्षात घ्या. फर्निचरवर डेप्रिसिएशन 10% आहे, लक्षात घ्या. 17,500च्या 10% 10 झाका 1,750. फर्निचरमधून डेप्रिसिएशन लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. अशा पद्धतीने फर्निचरचं डेप्रिसिएशन लेस प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी सन्ड्री डेटर 5,000 डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या. त्याने RDD 500 रुपये जुनी तरतूद काढून ठेवली, 500 बुडतील म्हणून. परंतु खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले आहे RDD इज नो लॉंगर नेसेसरी. RDD उद्भवलंच नाही, तोटा झालाच नाही. त्यामुळं डेटर असेट साईडला या ठिकाणी 5,000 रुपये घ्या आणि हे 500 रुपये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. अशा प्रकारे डेटर 5,000 असेटला आणि RDD 500 रुपये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं आहे आता कॅश बॅलन्स 4,500 आहे असा असेटला दाखवा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं आउटर कॉलमला 4,500. त्यानंतर पुढं दिलेलं आहे लाईव्ह स्टॉक, जिवंत पशुपक्ष्यांचा स्टॉक आहे 12,500, तो सुद्धा असेटला घ्या. त्याच्यावर ॲडजस्टमेंट बघा इथंच तुम्हाला दिसेल. पहिली लाईव्ह स्टॉक ॲप्रिसिएट 10%. आता 12,500च्या 10% 1,250, 10 दाखला की 10% येते. मग या ठिकाणी लाईव्ह स्टॉकमध्ये 1,250 ॲड करून या ठिकाणी दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे लाईव्ह स्टॉकमध्ये 10% ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. तर हे झाले ॲसेटचे पॉईंट आणि ॲडजस्टमेंट. ॲसेटची सुद्धा टोटल 65,500 दिलेली आहे. आता पुढं ॲडजस्टमेंट राहिलेला बघू आपण. या ठिकाणी 2 नंबरचा पार्टनर, मधला पार्टनर रिटायर झालेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या. ऑन 1 एप्रिल 2018 काका रिटायर्ड ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील टर्म्सनुसार काका पार्टनर रिटायर झालेला आहे. तर त्या पद्धतीने ती ॲडजस्टमेंट आपण करणार आहोत. परत ॲडजस्टमेंट एकदा व्यवस्थित समजून घ्या. लाईव्ह स्टॉक ॲप्रिसिएट, प्लांट ॲप्रिसिएट ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला दाखवा. RDD वॉज नो लॉंगर नेसेसरी, RDD उद्भवलं नाही. डेटर असेट साईडला 5,000 घ्या. RDD प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला 500 रुपये घ्या. तिसरी फर्निचर टू बी डेप्रिसिएट बाय 10% अँड मोटार कार 12.5%. फर्निचर असेटला घ्या, मोटार कार असेटला घ्या, त्यातनं डेप्रिसिएशन लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा, लेस करून डेबिटला. त्यानंतर पुढं चौथी ॲडजस्टमेंट महत्त्वाची बघा, लक्षात घ्या. द शेअर ऑफ काका इन अ गुडविल ऑफ द फर्म टू बी व्हॅल्यूड ₹2,700. आता 2,700 मधलं काकाच्या रेशोनुसार किती शेअर होतंय बघा, 2,700
गुणिले काकाचा रेशो 3/10 आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे शून्य गेले, हे गेले. 270 म्हणजे 0 7 त्रिक 21, 1 हातच्या आले 2, 3 दुणे 6 आणि 2 8. तर अशा पद्धतीने 810 रुपये काकाला गुडविल येतंय, लक्षात घ्या. 810 काकाला गुडविल येतंय. तर ते 810 या पद्धतीने काकाच्या क्रेडिटला 810 बाय गुडविल आणि असेट साईडला गुडविल 810 ही रक्कम लक्षात घ्या. काकाच्या क्रेडिटला 810 बाय गुडविल आणि या ठिकाणी असेट साईडला 810 गुडविल लिहायचं आहे. बाकीच्या गुडविलचा तुम्ही विचार करू नका. तर हे गुडविल 810 लक्षात आलं असेल. 3 रेशो आहे म्हणून तो त्याला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचे ॲडजस्टमेंट, अमाऊंट ड्यू टू काका इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे काका पार्टनरला जी अमाऊंट देणार आहे ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. तर या प्रकारे या 5 ॲडजस्टमेंट आणि त्यांचे हे इफेक्ट आपण केलेले आहेत. तर तुम्हाला हे एक्झरसाइजसाठी प्रॉब्लेम दिलेला आहे. तुम्ही हा व्यवस्थित सॉल्व करा आणि त्याचं बॅलन्स शीट टॅली करून व्यवस्थित फाइंड आउट करा उत्तर. हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम फॉर एक्झरसाइज दिलेला आहे तुम्हाला, त्यामुळे व्यवस्थित तो सॉल्व करा. टेक्स्टबुकमधलाच आहे तुमच्या 183 पानाचा पहिलाच प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आता राहिलेल्या प्रॉब्लेमचा प्रॅक्टिस तुम्ही करायचं आहे. आता त्याच टॉपिक खालचं ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघणार आहोत की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षात घ्या. पहिला एक क्वेश्चन आता बघा, लक्षात घ्या. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रिराईट द सेंटेन्स. या ठिकाणी योग्य पर्याय निवडून वाक्य लिहून उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे, लक्षात घ्या. आता पहिलं विधान या ठिकाणी मी वाचतोय. सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी विधान व्यवस्थित वाचतोय, लक्ष द्या व्यवस्थित. द प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम रिव्हॅल्युएशन ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर इज शेअर बाय. म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस रिव्हॅल्युएशनचा रिटायरमेंट वेळी आपण ऑल द पार्टनर्सला वाटतो, लक्षात घ्या. बी उत्तर बरोबर आहे. ऑल पार्टनरला आपण प्रॉफिट किंवा लॉस वाटत असतो. आता दुसरं घ्या बघा. डिक्रीजेस इन द व्हॅल्यू ऑफ असेट शुड बी डॅश डॅश टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. असेटची किंमत कमी झाली की या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला लिहित असतो. ए पर्याय बरोबर आहे. डेबिट साईडला लिहित असतो. त्यानंतर तिसरं विधान बघा. द बॅलन्स ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट. रिटायर होणाऱ्या पार्टनरचा बॅलन्स आपण कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, तर त्याचं उत्तर आहे लोन अकाउंट. ए पर्याय बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचा बी पर्याय लक्षात घ्या बरोबर आहे. दुसऱ्याचा डेबिटेड ए पर्याय, तिसऱ्याचा सुद्धा लोन अकाउंट एच पर्याय बरोबर आहे. अंडरलाईन केलेली आहे, लक्षात येते तुमच्या. आता पुढच्या स्लाईडवरती पुढच्या अल्टरनेटिव्ज आहेत ते पण लक्षात घ्या व्यवस्थित. चौथं, गेन रेशो डॅश डॅश रेशो लेस ओल्ड रेशो. म्हणजे बघा आता गेन रेशो काढत असताना आपण न्यू रेशोतनं ओल्ड रेशो वजा करतो, लक्षात घ्या. इथं उत्तर काय आहे? न्यू रेशो. त्यामुळं हे डबल परत दिलेलं आहे. इथपर्यंतच फुल स्टॉप आहे, त्यामुळे हे पुढचं परत रिपीट झालेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं इथं गेन रेशो काढताना न्यू रेशो वजा ओल्ड रेशो म्हणजे पहिलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाचवं बघा. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस डॅश डॅश रेशो. तर त्याचं उत्तर आहे गेन रेशो. न्यू रेशो काढत असताना ओल्ड रेशो प्लस डॅश डॅश रेशो, तर त्याचं उत्तर आहे गेन. आणि सहावं बघा. आपटे भाटे अँड चाटे
आपटे भाटे अँड चितळे आर शेअर 1/2, 3/10 अँड 1/5. इफ आपटे रिटायर देअर न्यू प्रॉफिट रेशो विल बी डॅश डॅश. म्हणजे आपटे पार्टनर रिटायर झालेला आहे, तो पण पहिलाच पार्टनर आहे आणि त्याचा रेशो 1/2 होता. तो रिटायर झाला असेल तर न्यू रेशो किती येणार आहे, तर त्याचं उत्तर आहे 3:2. लक्षात घ्या, 3:2 हा न्यू रेशो येणार आहे. पहिला पार्टनर रिटायर झालेला आहे. तर अशा प्रकारे या चौथ्याचं उत्तर ए आकडा आहे, पाचव्याचं उत्तर पण ए आकडा आहे, सहाव्याचं उत्तर बी आकडा आहे. त्या पद्धतीने ते कंप्लीट करून घ्या. आता पुढं बी प्रश्न बघा. बी प्रश्न, राईट द वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील वाक्यांसाठी शब्दरचना संज्ञा सुचवा. पहिलं विधान बघा, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतो, त्याचं उत्तर आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट नुसतं लिहिलं तरी बरोबर आहे. क्रेडिट बॅलन्स हा प्रॉफिट दाखवतो. लक्षात घ्या, क्रेडिटची टोटल जास्त आहे, प्रॉफिट दाखवतो. दुसरं आहे द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर. तर त्याचं उत्तर आहे गेन रेशो. त्याचं उत्तर आहे गेन रेशो. दुसऱ्याचं उत्तर गेन रेशो आहे. तिसरं बघा, डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. डेबिट बॅलन्स रिव्हॅल्युएशनचा लॉस दाखवतो किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचा सुद्धा लॉसच दाखवतो डेबिट बॅलन्स. तिसरं बघा, द रेशो विच इज ऑब्टेन्ड बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो. ओल्डमधून न्यू रेशो गेला की कोणता रेशो मिळतो, त्याचं उत्तर आहे गेन रेशो. चौथ्याचं उत्तर आहे गेन रेशो. त्यामुळं लक्षात घ्या, गेन रेशो चौथ्याचं उत्तर आहे. पाचव्याचं बघा, मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन अर्नड बाय द फर्म ओव्हर ए नंबर ऑफ इयर. तर त्याचं उत्तर आहे पैशामध्ये ज्याचं या ठिकाणी व्यवसायाचं मूल्यांकन केलं जातं, त्याचं उत्तर आहे गुडविल. पाचव्याचं उत्तर आहे गुडविल. आणि सहावं बघा, पार्टनर्स अकाउंट वेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर. तर त्याचं उत्तर आहे कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. म्हणजे या ठिकाणी सहाव्याचं उत्तर आहे कॅपिटल किंवा करंट अकाउंटला आपण प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करत असतो. परत एकदा व्यवस्थित ऐका. पहिल्याचं उत्तर आहे या ठिकाणी प्रॉफिट. दुसऱ्याचं उत्तर आहे गेन रेशो. तिसऱ्याचं उत्तर आहे लॉस. चौथ्याचं उत्तर आहे गेन रेशो. पाचव्याचं उत्तर आहे गुडविल. आणि सहाव्याचं उत्तर आहे कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. हे झालं एक शब्द सुचवा आपण बघितलं. आता पुढं या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन आहे. मी नुसतं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विधान, ते रिझन तुम्ही लिहायचं आहे. लक्षात घ्या, ट्रू फॉल्स विथ रिझन सांगितलंय, लक्षात घ्या. पहिलं विधान बघा, गेन रेशो मीन्स न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तर पहिलं विधान आहे ट्रू, त्याची कारणं तुम्ही लिहायची आहेत. त्यानंतर दुसरं आहे रिटायरिंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेथ ऑफ हिज रिटायरमेंट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. तर या ठिकाणी त्याचं पण उत्तर आहे ट्रू. तिसरं बघा, ऑन रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर सॅक्रिफाय रेशो इज कन्सिडर्ड. तर त्याचं उत्तर आहे फॉल्स. चौथ्याचं बघा, रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड ॲन आउटगोईंग पार्टनर. त्याचं उत्तर आहे ट्रू, तो बाहेरच जातो. ट्रू उत्तर आहे चौथ्याचं. पाचव्याचं बघा, ऑन रिटायरमेंट
ऑफ ए पार्टनर रिमेनिंग पार्टनर विल शेअर द गुडविल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याचं उत्तर आहे फॉल्स. आणि 6व्याचं बघा, रिटायरिंग पार्टनर इज नॉट एंटायटल्ड टू शेअर इन जनरल रिझर्व अँड ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. त्याचं पण उत्तर फॉल्स आहे. आपण रिटायर होणाऱ्या पार्टनरला सगळं देतो, जनरल रिझर्व ॲक्युमुलेटेड प्रॉफिट मागचे साठलेले देत असतो. तर त्याचे रिझन फक्त तुम्ही या ठिकाणी टेक्स्टबुकमधून लिहा. आता पुढं या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. लक्षात घ्या, रिकाम्या जागा त्या या ठिकाणी उत्तर मी तुम्हाला सांगतो. फिल इन द ब्लँक्सचे ते आपण घेऊ इथं व्यवस्थित. पहिलं बघा, न्यू रेशो लेस डॅश डॅश इज इक्वल टू गेन रेशो. न्यू रेशो काढत असताना तिथं उत्तर आहे ओल्ड रेशो. पहिल्याचं उत्तर आहे ओल्ड रेशो. न्यू रेशो वजा ओल्ड रेशो बरोबर गेन रेशो. तिथं उत्तर आहे ओल्ड रेशो. दुसऱ्याचं बघा, रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ गुडविल इज डॅश डॅश टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसऱ्याचं उत्तर आहे डेबिटेड. दुसऱ्याचं उत्तर आहे डेबिटेड. डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिसरं बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश अकाउंट. रिव्हॅल्युएशनलाच दुसरं नाव या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लक्षात घ्या, तिसऱ्याचं उत्तर आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो. चौथं आहे ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट ए करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट. रिटायर होणाऱ्या पार्टनरचा बॅलन्स करंट अकाउंटचा कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो? त्याचं उत्तर आहे कॅपिटल अकाउंट. लक्षात घ्या, ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट ए करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट. त्याचं उत्तर आहे या ठिकाणी कॅपिटल अकाउंट. आणि 5वं किंवा मग लोन अकाउंट असू शकतं. आय थिंक बरं का, उत्तरामध्ये लोन अकाउंट पण असू शकतं. लोन अकाउंटच नाही. ए प्रपोर्शन इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स गेट द शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इज नोन ॲज डॅश डॅश रेशो. तर त्याचं उत्तर आहे गेन रेशो. त्याचं उत्तर आहे गेन रेशो. पहिल्याचं बघा ओल्ड रेशो. दुसऱ्याचं उत्तर आहे डेबिटेड. तिसऱ्याचं उत्तर आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. रिटायर होणाऱ्या पार्टनर. चौथ्याचं उत्तर आहे लक्षात घ्या कॅपिटल अकाउंट. आणि मग कॅपिटलचा बॅलन्स शेवटी लोनला जातो. लक्षात घ्या, कॅपिटल अकाउंटच घ्या. आणि 5वाचं उत्तर आहे गेन रेशो. 5वाचं उत्तर आहे गेन रेशो. अशा प्रकारे हे या रिटायरमेंट टॉपिकचं 4 आपण ऑब्जेक्टिव्ह बघितलं. आणि पुढं एक ॲन्सर द फॉलोइंग त्यांनी दिलेलं आहे. डेफिनेशन लिहायची आहे, त्यात तुम्ही लिहा. बघा, मी नुसतं वाचून दाखवतोय. व्हॉट इज मीन बाय रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा अर्थ लिहायचा आहे. व्हॉट इज बेनिफिट रेशो. व्हॉट इज न्यू रेशो. हाऊ इज द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर सेटल्ड. नंतर हाऊ इज गेन रेशो कॅल्क्युलेटेड. गेन रेशो कसा कॅल्क्युलेट करतात. आणि व्हाय इज रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड विथ गुडविल. अशा प्रकारे हे 6 क्वेश्चन येईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक्झरसाइजमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये दिलेलं आहे. तर आज आपण एक एक्झरसाइजमधला प्रॉब्लेम आणि या रिटायरमेंट टॉपिकचं ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या, हे ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याचे ॲन्सर मी सांगितले त्या पद्धतीने लिहा. आणि आपण या ठिकाणी नोट्स देणारच आहोत रिटायरमेंटच्या. त्यावेळी या ठिकाणी त्या नोट्स तुम्ही कंप्लीट करा. हा टॉपिक ॲडमिशनला ऑर विचारला जातो, त्यामुळे याचे आपण एक 7-8 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ॲडमिशनचे 15 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यामुळं बरं 100% विद्यार्थ्यांनी ॲडमिशनची तयारी कराच. आणि जर समजा एखाद्याला एक्स्ट्रा तयारी करायची असेल त्यांनी रिटायरमेंटची तयारी केली तरी हरकत नाही. परंतु ऑब्जेक्टिव्ह रिटायरमेंटचं पण करा, कारण ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. प्रत्येक टॉपिकचं परीक्षेला ते विचारलं जातं. अशा पद्धतीने आज आपण रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर हा टॉपिक क्लोज केलेला आहे, संपवलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण
पुढचा टॉपिक अभ्यासणार आहोत। तुम्ही सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित नोटबुकमध्ये सॉल्व करा। मी PDF द्वारे तुम्हाला PDF करून नोट्स पण पाठवत आहे। आतापर्यंत आपण ॲडमिशन 3 टॉपिकच्या पाठवलेल्या आहेत। आता या रिटायरमेंट ऑफ पार्टनरच्या सुद्धा नोट्स पाठवणार आहे। तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करा, प्रश्न उत्तरं लिहा, काही शंका असतील तर विचारा, गूगल फॉर्मच्या सुद्धा टेस्ट वेळच्या वेळी सॉल्व करा, म्हणजे लक्षात येईल की विद्यार्थी कोण या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहे। तुमची अटेंडन्स पण त्या पद्धतीने विचारात घेतली जाणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी आज आपण रिटायरमेंट टॉपिक एंड केलेला आहे। काही शंका असतील तर विचारा, नाहीतर हा प्रॉब्लेम प्लस क्वेश्चन आन्सर लिहून टाका। नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।